नमस्कार मंडळी, शुभ दुपार. तर आत्ताच भर उन्हातून नायरीतून चिकन घेऊन आलो आहे आणि हनुमान जयंतीनंतर आज सर्वजण बऱ्यापैकी मुंबईला जातील संध्याकाळी आणि उद्या सकाळी जाणार आहे. त्याच्या अगोदर एक म्हटलं छोटी पार्टी होऊन जाऊ दे. तर हे गंगेचं परसावन फणस पण घेऊन चाललो आहे. जाते ना त्याला फणस खायला चला काकी. पाणी स्पॉन्सर तुम्हाला धुवून ठेवा तांदूळ. चालेल, तू आहेस ना, मग काही टेन्शन नाही आम्हाला आज ना. भात इथंच घालतेस ना? हां चालेल. खाली सुपेटवाला निपती पेटर पोरं म्हणतात आम्ही नायरीतनं चिकन आणेपर्यंत सगळं तयार होईल. होय इथं काय हां चिकन घेऊन आलो. तर बाकीचं पब्लिक इकडे आहे. काकीला भात ठेवायला सांगितलं आहे आणि इकडे परसावनामध्ये इकडे चिकन बनवायचं आहे आणि जेवायचं पण आपल्याला इकडेच आहे. तर तिकडे सगळं पब्लिक आलेलं आहे. बापरे, चटई बिटाई सगळे घेऊन आले वा. जेवून झोपायचा प्लॅन आहे की काय? हां चूल मांडली हो ना. फणस काप हां हो, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणलं. काय आंबे आणले हो? आंबे आणले पोराने, पिक्की आंबे ते पण. हां त्या स्टाईलने खा ना, पुढचं ते काढून. एक नंबर हे ना काहीतरी सर्दी जाम झाली भारी ना. चिकन मसाला आणला आणलाय ना, नंबर आहे रे. भारी काय ना. मग पार्टीला आल्यावर सगळं काय खायला मिळतं. तू खा ना. तर हा आयूने माझ्यासाठी पण आंबा दिलाय. केसर आंबा खाते आहे ना, जबरदस्त. बघा संजय, एवढं बारीक नाही पाहिजे. चालेल उभा का, फक्त उभा काप. फक्त उभा काप. अरे लगेच हे आहे ना, बारीक नाही, ग्रेव्ही चांगली. हे आहे ना चांगलं होतं. 5 मिनिटं 10 कांदे कापल तो. 3 किलो पाहिजे. 5 मिनिटं पण लागत नाही 10 कांद्याला. जेवण करणाऱ्यांची घे, ते एक्सपिरियन्स लोक जेवण करतात. एक्सपिरियन्स लोक म्हणजे एक्सपिरियन्स नव्हा, आपली जुनी माणसं. ही पिढी जेवण करायची ना, ती आताची पिढी करायची. आंबा पाहिजे त्याला, आंबा दे ना. काय चार आंबे आणले. पहिला संजय कापायचा ना कांदे, त्या पण आता स्लो झाला. पहिला लय मास्टर होता एकदम. फास्ट होतं. नाही आता पण आले ना, वहिनींकडनं काम करून घेत आता 2 मिनिटात 10 कांदे होऊ शकतात. तर इकडे कांदे जोरात कापण्याचं काम सुरू आहे आणि इकडे नवीन काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आलेली आहे. गावाला आता आलात की फणस आंबे सगळं खायला मिळतात. द्या बघू आम्हाला पण एक. मग पार्टी तिकडे चालू आहे. हां इकडे वेगळी चालू आहे. वेगळी चालू आहे. जरा सायलेंट कर. नको थांब, मस्ती काय करतो. लागल केला सर्व चेपला मेला, चेपला मला. फोन जरासा इतामला ना रे. हा इतामलाय. गंगेशिवाय दुसरा कोण नसणार. उतामला नाही, उतामलाय. हा याला अक्कलच नाही. उतामलाय. उतामलाय रात्री झालंय. चिकन बघा. हा मस्त आता साफ करून झालेलं आहे, धुवून वगैरे घेतलेलं आहे. मास्टर शेफ हा मसाला असलाय. तर आता चिकन मॅरिनेट करून घेऊ आणि इकडे चूल वगैरे पेटलेली आहे व्यवस्थित. भात झाला काय वरती ठेवला आहे ना. हां अजून आपण चिकन मसाला 2 चिकन मसाल्याची पॉकेट आहेत. आलं आलं लसूण पेस्ट घे. हे आलं लसूण पेस्ट. नाजूक हात नाही 12 आहेत ना. नाही 10च आहेत. बस झाल्या. 2 ताटा आली. आरामात झाली. काढली रे थोडी. भारी. मीठ घे मीठ. पण ते हनुमानच्या इथले शॉट राहिले का? मीठ टाक जरा. बनवलीस की ना ठीक आहे. शॉट वाली स्पीड मध्ये बनवली. ते कोण लेंदर. मी याचा फोन शोधत होतो, तो भेटलाच नाही मला. त्याचा फोन तुला कसा भेटेल, भारत येत नाही. मीठ जरा सांभाळून टाक. फोडणीला पण द्यायचं ना. नाही भेटला. टाक अजून. हळद टाक थोडीशी आणि थोडासा तिखट मसाला टाक. बस हळद टाकतोय भाई, मसाला टाकतोयस काय? त्याला वाटतं मसाला बोलायचा तू. थोडासा मसाला, त्याला वाटतं मसाला. बस मसाला खूप झालाय. नाही त्यांना हा मसाला मेन. हात असा घ्या, हातात घ्यायचा. नाही आपल्याला सवय आहे. सवय अशी अंदाज आहे त्याला. बस बाकी फोडणीत देव राहू दे. मसाला पडला नाही. ठीक आहे. हां बस मॅरिनेट करून टाका आता. मस्त.
थोडं दही होतं नाही? दही असलं की अजून मस्त मॅरिनेट झालं असतं. मुलाला जेवण बनवता येतं. तर मस्त दिनेशने आता चिकन मॅरिनेट केलेलं आहे. थोडा वेळ ठेवू 10-15 मिनटं मग फोडणी देऊ. तर आता चिकनची फोडणी देऊया. चिकन मॅरिनेट झालं साधारण अर्धा तास तरी. हां बस बसवल जास्त एक्सपिरियन्स. हां तर आता आमचे नवीन कुक आहेत ना जरा. गंगे जरा सोबतीला राहा त्याच्या. कडीपत्ता हातातच आहे फक्त कढी पहिलं असूनच घे. हां एकदम नको बारीक करू लसूण तर त्या. हा लसूण टाक झालं. हां टाक. एवढा कुठे घाबरतोय असं वाकून टाकायचं असं पळीत आणला का पण पलिता आहे काय पळीचं पाहिजे पलिता धावा लवकर करपल. नाही नको पलिता बघा काय आणायला गेलं ना. क्रॉस ठेवलाय टोप सध्या. गंग्या तो जरा सरळ कर ना. आता असं नको. अरे गरम आहे काय असं काय करू नको तू. कांदा सगळं टाकून घे. चम्मच आणला का तू बाला आणि पाणी आणला चम्मच सांगितलं होता एवढा मोठा आणला. समज का नाही आणलास आणलास ना. हां मोठा आणला रे. गाडीचा घेऊन नको राहू दे. होईल होईल. गाडीला होय करायला होता बाहेरचा कपडा पण आहे सामान झाकण लाव. हा गाडीचं सामान घेऊन गाडीचं 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 आपलं कपडा आण 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 मोठा मीठ टाक थोडंसं. मीठ टाकू. थोडंसं मीठ टाक जरा हे होईल कमी होईल पटापट. लगेच शिकेल त्याला जास्त वेळ लागला असतो. थोडं घे थोडं फक्त जरासं. हां बस टाक टाक. कांदा मस्त लालसर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. कसं टोमॅटो पण मस्त मऊ करून घेतला ना की मग ग्रेव्ही कशी छान होईल. कांदा चांगला मऊ झाला एकदम. अशाच प्रकारे आहे ना टोमॅटो पण करून घ्यायचं आहे. हां मस्त झालं आहे. आता ग्रेव्ही छान होईल कारण जेव्हा आपल्याकडे जास्त वाटण नसतं. आज आपल्याकडे वाटण पण बनवलेलं आहे पण वाटण नसेल तर कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा चिकन छान होतं. आमच्या जेवढ्या पार्ट्या होत्या त्याच्यामध्ये शक्यतो वाटण नसतंच. अशाच ग्रेव्हीमध्ये शक्यतो हे चिकन आम्ही बनवतो. सगळ्यात मस्त पार्टी पाचाबाई धरणातली झाली होती. हां धरण पावसाळ्यात खालून पाणी जात होतं आणि वरती इस्तो पेटत होती. ती पार्टी तरी एकच नंबर. छत्री वरती ठेवून चिकन शिजलं होतं. हां गंगेच तेव्हा पण बनवत होता. मस्त झालं भारी. पण एक नंबर झालं होतं. हो पण ताटं नव्हती पानं होतात ना पानांवर जेवलो होतो. पानं होती. ॲक्च्युली आलोय परसावनामध्ये तर काकीकडून हा स्पॉन्सर मसाला आहे. वाटलेला मसाला भरपूर. अरे इथं आल्यावर सगळं आपलं काकीकडून स्पॉन्सर असतं. हा ॲक्च्युली एवढा मसाला दिला होता ना त्याची त्या मसाला वाटण्याची गरज नव्हती त्याची. थोडंसं अर्धा नको खूप होईल. खोबरं आहे ते अर्धा टाक अर्धा बस होईल. मसाला होईल नाही तर सगळा. आता ते हे घे तिखट मसाला घे. मीठ मागाशी टाकलं थोडंसं टाकलं जरासं. चिकन मसाला बघा बाबा. चमच्यानं टाक मस्त टाकून दे. हां टाक अजून थोडा अजून व्यवस्था चिकनमध्ये बऱ्यापैकी. हां बस होईल. संजा कलर बघ एक नंबर झालाय. बदलवलेला आहे बघ. हां बस होय. टाक पूर्ण बस झाला नंतर बघू. नको 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 त्याच्यात टाकलंय ना. हवं लागलं तर बघू. काय ग्रेव्ही एक नंबर. हा खडा हां अरे हां त्याच्यात थोडं पाणी टाक. नाही लागणार रे चिकन तेल आहे ना.
2 मिनिटं 2 मिनिटामध्ये लगेच हा लगेच काय त्याच्यात टाक ना मसाल्याच्या ह्याच्यात पाणी हां ते पण आता कढई होते पाणी टाकायचं याला कढई ढाकून ठेवायचं कढई नाही याला असंच येऊ दे का हे टाक मसाल्यातलं हात लावला काय लांब पाठवता वाटतं हो येतोय एकदम ग्रेव्ही लई भारी झाली रे वरती काय चमचा घेऊया दाखव रे दाखव चमचा बघ. माहिती आपल्याला एक नंबर बरोबर बरोबर ना भारी बरोबर आहे रे मंडळी बसलेली आहे रिव्ह्यूसाठी खास भारी ना काय पाहिजे काय पाहिजे बरोबर आहे एकदम नंतर नंतर बघूया आता नको बघूया एवढा चिकन बिकन टाकलंस ना की तुला समजेल माहिती पडतं रे बाबा भारी नंतर नमक टाकायला नको थांब नंतर टाक चिकन बिकन टाकून झालं नंतर टाक चिकन घे घ्या चिकन घे दिने घेतोय हां दिनेनं मनावर सगळं घेतलेलं आहे कड लवकर आला रे हे इकडे तू इकडे आता टाकू ना टाक कसं तुला जमेल तसं टाक पण दबाक्कन नको टाकू थोडं टाक हां दबाक्कन नको टाकू काय मग घे चालेल सीझन सीझन घंटा दिने आणि वयर वयर असं वयर असं हां असं भारी कडक मस्त मॅरिनेट झालंय छान चिकन एकदम पाणी होतं पाण्याची हां थोडं पाणी टाक असले असं सुका चिकन सुकाच आहे ना एक नंबर झाला असता पण आपण थोडं पाणी टाक ना आहे मला एकदम पातळ हां ठीक ठीक अरे झाले पण निघू कसं मग फक्त तरी एकदा ट्राय कर ते सांगतो ना जास्त पाणी नको टाकू आता पातळ नको करू त्याला पातळ नका चिकन सुक्का नाही थोडं पाणी टाक आता काय टाकायचं ते आताच पाणी टाक एकदाच टाकायला लागणार आहे आपण टाकायला लागणार हां मग आहे आपल्याला हे नाही हे पाणी घे अजून आण पाणी बघायला आले बघ, सगळे बघायला आले. आता सगळे आले हे जरा मी मिक्स करतो हव्या जरा हां कर कर आणखी टाक पाणी एवढं सगळं टाकतो नंतर माझा पण हां सगळ्यांचे हात लागतात हां भारी इथं आम्हाला घाम सुटला हात लाव आता एक एक हात लावायला आले एवढं पाणी टाकतं हां टाकून दे तू टाक मस्त एक नंबर झालाय बघ भारी ना जास्त नको टाकू रे थांब 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 आपल्याला लागणार आहे टाक टाक नाही एवढं लागेल पाणी सुकला नाही एवढं किती सुटणार आहे त्यानंतर अजून टाकायला लागेल किती सुटणार नंतर लागणार नाही झाकण ठेवून ठेवलंस ना हे टाक हे एवढं टाक पूर्ण टाकते सुकाच भारी वाटत होती भाकऱ्या पण आपला भात आहे ना मसालाच आहे रे हा बघ हां आता जो नाही पाहिजे बस आता झाकण मार थांब थांब ए आलो हां मला बघू दे मी हॉटेल मॅनेजमेंटचा माणूस तर मला बघू दे हा तुम्हाला काय समजतं लय भारी झालंय चिकन कारण ग्रेव्ही वगैरे आहे ना ग्रेव्ही सांगते आपल्याला हां. चिकन कसं बनलंय ते हो कलर वगैरे आपली मला वाटतं 1 वर्षाने परत पार्टी झाली रे आपली पोर हनुमान जयंतीला येतात तेव्हाच पार्टी होते त्यासाठी मला आणि संजयला केल्याच्या नंतर होत्या त्याच्यामध्ये हा त्याच्यानंतर हनुमान जयंती झाली आता सर्वजण निघणार त्याच्या अगोदर अशी पार्टी झाली की जरा बरं ना फक्त हो. मला आणि गंग्याला हां त्याच्यामध्ये निकू पण घ्या होय ना मी बोललो हम्म. करायचीच म्हणून 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 दुपारी 1:30 वाजता पार्टीचा प्लॅन झाला नाही काय तिकडे बंटीची पण एंट्री झाली का आणलंस रे थंड पाणी कामी म्हणजे नॉर्मल पाणी पितो ते चांगलं नाही असतं मला थंड लागतं ना अच्छा चालेल मग तुला माहिती आहे माझं कसं मला वाटलं काय आणलंस काय बघ बघ टॉक बिग आणलंस की काय थंड पाणी करून दाखव बाबा नाही तर परत म्हणतील नाही तर म्हणतील काहीतरी वेगळं आहे बघ थंडच पाणी आहे ना थंड पाणी आहे काय थंड काय ते भारी भात झाला सध्या भात काकीने बनवून दिलाय म्हणजे आज आमचं शॉर्टकट पार्टी आहे काकीने वरती भात बनवलेला आणि इकडे आता चिकन बनतंय झालं की मग जेवायला बसूया 1 नंबर रे भात फलफलीत एकदम ना फलफलीत भारी मजा येणार हां डबल आहे कडक तिथे येते 5-10 मिनटं झाकणच ठेव रस्ता वगैरे व्यवस्थित झाला काहीतरी कल्पना नवीन इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतोय शेफ ना रे हा असं
भारी रे. अरे सगळं अंगावर उलट बैला. सगळं बाहेर काढलं. ते पहिल्या. नाही काय तुझा असं चष्मा नको तुला. हे बघ मसाला लावलेला. असं टाकलं असं. संजय मीठ मग असं वेगळ्या अँगलने मीठ टाकाव तो चिकन इकडून टाकणार तिकडे घ्यायचं इथून. डायरेक्ट असं. मग गंग्या भारी काम करतोय. कांदा टोमॅटोचं मीठ मसाला आणि निंबू असेल तर जाम भारी वाटतं खायला. आणि ते लिंबू नाही. तसं जमतं तुम्हाला असं. एक नंबर काम केले. लग्न झाल्यावरती प्रॅक्टिस होऊन जाते. होय ना. प्रॉपरच द्यायचं. मग भारी कापतोस रे. लग्न झाल्याच्या नंतर अजून तो ऍक्टिव्ह झाला. हम्म. त्याची रिव्हिजन झाली. सुधरवला नाही पहिला काही काम नाही करायचा. अरे काल बघितलंस ना किती जोशात होता तो. हो. झेंडे लावायला मग तिथे कुठे चढ. अरे आता पण काढताना मग कुठे कुठे चढ होता आई शपथ एकटाच. कोण गंग्या त्यांची ही तळमळ पाहता अरे भाई तळमळ आहे ती. त्याने बुकवर सर्वात जास्त तो बसला आपल्यापेक्षा. मग मग तो बोलला मी उठणारच उठणारच नाही. जेवण सोडलं त्यांनी. मग तुझी ही तळमळ पाहता आम्हाला आवडलं. आम्हाला आवडलं. काय खदगदून येत आहे ना. मस्त काढायलाय. चिकन शिजलं असेल. शिजलं असेल. चला सिस्टमॅटिक पंगत बसलेली आहे आणि नेत्या पाडण्याचं काम करतोय सगळ्यांना. कांदे काय स्वतःहून घेतले वाटतं म्हणून असे है ना. कांदे निघून दिले. होय काय. नाही दिले आम्हाला बघ कसे आले ते. काय बरोबर दिले. मला सांग कापला कोणी. कापले तू मग तसंच तुला आले. बरोबर आहे. मी मीठ टाकलंय असं. हा भारी ना. असं कसं असं इकडनं खाली आलं ना. खाली आलं नाही. अरे माझा हवा आली तर. नाही तो बरोबर करत होता. वाढ वाढ सडकून. होय टाक एवढंच आहे ना आपलं छोटं आहे ना. अच्छा हा. हे पाठवून झाला तरी पण गंग्याला कमी दिला ना इकडे कपकान. पार्टी. बोललो तुम्ही. होय? ऐकू ना? पम्या सांगितलं ना. अचानक प्लॅन झाला नाही होणार होता. तो मच्छी खायला गेला वाटतं पम्या. त्याचे ताट आहे अजून हे. ताट आहे. मच्छी खायला गेला. भात एकदम भारी झाला रे. भात मस्त फलफलीत. परसावनातलं वनभोजन नाही. सगळा घातला. रात्री पण पार्टी. रात्री पण करा. चालतंय. सर्व हाव ना. सगळेच आहे. दोघंच कमी आहेत. झाला भात रे. आम्ही 7 वाजता जेवून जाऊ. हा जेवून जाऊ आम्ही 7 वाजता. लवकर करा. जेव्हा आणायचं काय कोंबडी गावठी कोंबडी आहे इकडे. गावठं कोंबड्या आहेत. आव्याचा कोंबडा पण लय उड्या मारतो. त्याला पण घेऊ शकतो कपच्या. हम्म. भातावरच आहे डायरेक्ट. भातावरच दे. कोंबडा नाही तलांग आहे. खूप काय ते. मग निकोनी हात लावला ना. निकोनी हात लावला म्हणजे विशेष. वाव भाजलंच रे. अरे मग एवढं काय घाई नाही आपल्याला. अरे ना टाक बस बस. नाही ना काय रस दे रस. हवा बघ काय सुटली. अरे तिकडनंच वाढत आहे. असं जाऊ दे ना शिजायचं. अच्छा नाही टोप मग मध्ये ठेव जरा. आव्याला ते एक साथ इकडे परातीत पण टाकून दे. परातीत पण टाक मग. हे काय एक ताट आहे कोणाला तरी. हाय हाय पम्या आला तर त्याला हाय. पम्या गेला चिकन मच्छी खायला गेला. मच्छी खायला घरी मच्छी फ्राय आहे ना. टाकलंय अरे एकदम. आणि इकडे दोघं जण छोटे बच्चे कंपनी पण आहे. आमच्याकडून शिकतो. आमच्याकडून शिकतायत. पुढे वारसा पार्ट्या कशा करायच्या जपणार आहेत. दोन पांडू. 2 पांडूचे 2 पांडू. हा रे वाढणारा आमचा वाढपी आहे ना तो भारी आहे. चटके बसवतोय बा. समजलं पाहिजे ना पोरांना. भाजला. है ना? हे कसं झालंय. टेस्टी. एक नंबर. दिने थांब. कुक दिने आहे. हा? दिने शेफ होता. शेफ दिने. हा भारी. तर आता सगळ्यांना वाढून झालंय. तर इकडे माझ्याकडे परत वाटायला आले मला. VIP ताट एकदम. शाबाश. येतो रस्ता बिस्ता सडकून. शाबाश. मस्त ना गंग्या. कडक ना. गरम लय झालंय. गरम आहे ना. तरी पण वरतो करून. या मंडळी जेवायला.
थंडी भारी गरम गरम आहे मस्त एकदम सॉलिड. लयच गरम. भात पण गरम आहे. हं? मस्त. हा 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 हा. हे बोला जेवायला बिवायला या असं. जेवायला या रे. हा जेवायला या. जेवायला मंडळी, कोकणकर अविनाश परिवार जेवायला या. जेवायला या लवकर. दुपार आहे. वातावरण पण एकदम मस्त आहे. हवा पण मस्त. रस्ता बिस्ता कोणाला? चला मंडळी मस्त वनभोजन झालेलं आहे. दुपारी ॲक्च्युली थोडा उशीर झाला पण पार्टी एकदा करायचं ठरलं की मग काय पोरं ऐकत नाहीत. तर आता 1-1:30ला आपण पार्टीला सुरुवात केलेली. आता 4 वाजलेत म्हणजे 3 तासामध्ये आपलं जेवणाची तयारी आहे. जेवण बनवून झालं, जेवण खाऊन झालेलं आहे. तर चला मंडळी आता पुरतं इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय 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 बाय. इकडे हे बघा लगेच बाय बाय. गोवाची फील घेतो. बाय टाटा टाटा. आंब्याचे बाटा.